सोलापूर महापालिका आयुक्तांना दिवाणी कारागृहात का ठेवू नये अशी विचारणा दिवाणी न्यायालयाने केली असून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। केंद्र सरकारनं JNURM योजनेअंतर्गत 145 जनबस खरेदीचं 80 कोटी 62 लाख रुपयांचं टेंडर 12 डिसेंबर 2013 रोजी काढलं होतं। अशोक लेलँड कंपनीला 14 फेब्रुवारी 2014 रोजी बस खरेदीची ऑर्डर दिली। 10 ऑक्टोबर 2014 रोजी आधी 2 आणि त्यानंतर 99 बसेस देण्यात आल्या। त्यानंतर महापालिकेनं कंपनीला देणे असणारे 21 कोटी 32 लाख रुपये दिले नाहीत। दरम्यान बसच्या चेसी क्रॅक झाल्या। याबाबत महापालिकेनं लवादाकडे धाव घेतली होती। निवृत्त न्यायमूर्ती AR जोशी यांच्याकडे सुनावणी झाली। त्यात कंपनीच्या बाजूनं 16 एप्रिल 2019 रोजी निकाल लागला। तरीही कंपनीला महापालिकेनं पैसे दिले नाहीत। त्यामुळे कंपनीनं 41 कोटी 33 लाख रुपये आणि दरवर्षी 10% व्याजाप्रमाणे वसुलीचा दावा दिवाणी न्यायालयात दाखल केला। 22 जून 2022 रोजी पालिका आयुक्तांना मालमत्ता आणि बँक खात्याचे तपशील देण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते, मात्र ते आयुक्तांनी दिले नाहीत। या आदेशाला स्थगिती आणण्याची पुरेशी संधी देऊनही स्थगिती आणली नाही। न्यायालयाच्या आदेशाचं पालन न केल्यानं दिवाणी कारागृहात का ठेवण्यात येऊ नये अशी विचारणा करणारी नोटीस न्यायालयानं काढली आहे। म्हणणं मांडण्यासाठी 4 सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत। कंपनीच्या वतीनं ॲडव्होकेट विद्यावंत पांढरे, ॲडव्होकेट दिनेश पुरंदरे यांनी काम पाहिलं। अशोक लेलँड बस खरेदी प्रकरणात मालमत्तेचा तपशील न दिल्यानं पालिका आयुक्तांवर न्यायालयानं गंभीर ताशेरे ओढले।